नमस्कार मित्र हो, मी अरविंद चव्हाण आणि तुम्ही बघता बोला की भाव। आज आपण पाहणार आहोत की मशरूम कसं बनवायचं आणि मशरूमचा व्यवसाय आज चंद्रपूर जिल्ह्यातील ज्योती तालुका येथील लांबोरी या गावामध्ये आपला मित्र कुंदन आक्रपे यांनी सुरू केला आहे। तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती आपण नाही का घेणार आहोत की कोणत्या पद्धतीने या व्यवसायासाठी किती खर्च येतो, या व्यवसायासाठी काय काय वस्तू लागतात आणि याचं प्रशिक्षण कोणत्या पद्धतीने घेतलं जातं याबद्दल आपण आज कुंदन भाऊ आक्रपे यांच्याकडून पूर्ण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ सोबत बनवून राहा। भाऊ नमस्कार। नमस्कार भाऊ, आपल्याबद्दल थोडंसं आपण नाही का प्रेक्षकांना नाही का माहिती द्यावं। मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा 1 किलो स्पॉन पासून केला। अच्छा। आणि माझं प्रशिक्षण झालं दौलतकर मशरूम फार्मिंग भद्रावती। अच्छा। सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी बिझनेस सुरू केला तेव्हा 1 किलो घेतला होता, पण त्याच्यामध्ये मी फेल झालो स्टार्टिंगला। आणि मग नंतर ते काळ गेल्याच्या नंतर मग दुसऱ्या वेळेस मी हा जेव्हा सुरू केला तेव्हा सक्सेस झाला। तर याला म्हणजे मेन जर हा व्यवसाय कमी पैशात करायचा असेल तर ह्याच्यासाठी तुम्हाला आपला भुसा म्हणजे गवंडा किंवा कोणते कुटार, फक्त तुरीचं नाही जमत, तर हे त्याच्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये बीज टाकून त्याचा प्रयोग केल्याच्या नंतर 21 दिवसामध्ये हा मशरूम तयार होतो। आणि जवळपास 1 महिना 1.5 महिना आपण काढू शकता याला। पण आता उन्हाळा असल्यामुळे याची ग्रोथिंग तेवढी झालेली नाही। आणि आता पहा इकडे मी लावून ठेवले म्हणजे आपलं हे मेंटेनन्स करण्यासाठी, वातावरण मेंटेनन्स करण्यासाठी। आणि हा जो व्यवसाय आहे ते प्रत्येक आता असं जसं आपल्या तालुक्यामध्ये ज्योती तालुक्यामध्ये सध्याची वस्तू तुझी खराब आहे आपल्या तालुक्याची आणि तालुक्यामध्ये आपल्या व्यवसाय नाही, तर माझं म्हणणं म्हणजे माझ्या मित्रमंडळीने किंवा तालुक्यातील सगळ्या लोकांनी ह्या मशरूमकडे लक्ष द्यावं आणि मशरूमचा व्यवसाय करावा। हे ऑयस्टार मशरूम आहे, ह्याच्यामध्ये प्रकार आहेत। हा ऑयस्टार मशरूम, बटन मशरूम, मल्की मशरूम असे 4-5 प्रकार भरपूर आहेत, हजारच्या वरी प्रकार आहेत त्याचे। पण हे जे मशरूम आहे ते हिवाळ्यामध्ये घेतल्या जातं जास्तीत जास्त, आणि बटन मशरूम बी हिवाळ्यामध्येच निघल्या जातं, मल्की मशरूम आपण पावसाळ्यामध्ये घेऊ शकता। आणि ह्याचा खर्च म्हणजे असा आहे, आता हे जे पन्नी आहे हिला 50 रुपये खर्च आहे। आता जे आपण जर टोटल जर या पन्नीचा एका खर्च केला तर 50 रुपये येतो, पण ह्याच्यामधून 1 किलो मशरूम निघते। आता माझं कमी निघलं कारण उन्हाळा असल्यामुळं, पण चांगलं ग्रोथिंग झाल्यावर 1 ते 1.5 किलो मशरूम निघू शकते याच्यामध्ये। भाऊ, पण हे बिझनेस करताना आपल्याला म्हणजे कसं सुचलं की हाच बिझनेस हाच व्यवसाय आपण सुरू करावं याबद्दल? मी एक बार युट्यूबवर बघितलं होतं याच्या संदर्भामध्ये, तर मग बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की आपण प्रयोग करायला काय हरकत होते, ह्याच्यासाठी काय तेवढं अवघड नाही काय, किंवा डिग्रीज घ्यायची आहे किंवा इथे शेती आहे। मग तेव्हा मी लक्षात आल्याच्यानंतर ते यूट्यूबवर मी फोन केला त्या सरांना, दौलतकर सरांना, आणि मग त्यांनी मला बोलल्यानंतर मी प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर ह्या मी व्यवसायाला सुरुवात केली। तर भाऊ, तर हे व्यवसाय आपण सुरू केलं तर याचं आपण परिपूर्ण ट्रेनिंग वगैरे काही घेतले का? हा घेतले ना। याची प्रशिक्षण मी 1 दिवसाचं दौलतकर मशरूम फार्मिंग भद्रावतीला घेतलेलं आहे। अच्छा। तर भाऊ, याचं आपण हा बिझनेस हा जो व्यवसाय आपण करतो तर किती वर्षापासून करता की काही महिन्यापासून करता, याबद्दल थोडंसं आपण माहिती द्यावं। 2024 गेल्या वर्षी सुरुवात केली होती, पण गेल्या वर्षी मी त्याच्यामध्ये असफल झालो। कारण सुरुवातीला, मग नंतर मी आता दिवाळी झाल्याच्या नंतर म्हणजे नोव्हेंबर मध्ये चालू केलं, मग सक्सेस झाला। तेव्हा मी 5 किलो स्पॉन लावला होता म्हणजे याचं बिजाई। आता मी हे 12 किलोचं चालू आहे माझं। अच्छा। मग याच्यामध्ये भाऊ ज्यावेळेस आपण नाही का हे वरून नाही का आपण काढतो तर चांगल्या पद्धतीने आपण असं वरून वगैरे आपण काढलेले आहात। तर बघा, तर या पद्धतीचं वशरूमचं आहे आणि आपण नाही का खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये विकलं जातो शहरी भागामध्ये। तर आपण हा उद्योग समजा एखादी कोणी हा व्यवसाय करतो म्हटलं तर त्यांना सुरुवातीला काय करावं लागेल, म्हणजे सुरुवात त्यांची कशी करावं लागेल? सुरुवातीला प्रशिक्षण महत्वाचं आहे याच्यासाठी। अच्छा। ह्याच्यासाठी प्रशिक्षण असल्याशिवाय हा बिझनेस होऊ शकत नाही। तुम्ही जरी युट्यूबवर बघून जरी करायचा प्रयत्न केला तर त्याला मतलब नाही। जर ट्रेनिंग घेतलं कोणी ट्रेनिंग फार्म, तर ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर त्यानेच आपल्याला प्रॅक्टिकल करून दाखवतात, त्या प्रॅक्टिकलनुसार आणि वेळोवेळी माहिती देतात की बाबा काही प्रॉब्लेम झालेला आहे तर आपण विचारायचं त्या लोकांना, तर ते देतात। आणि जसं म्हणलं तर मी याची ट्रेनिंग देऊ शकतो। अच्छा। तर भाऊ, तुमच्याकडे जर कोणी आले तर त्यांना तुम्ही पूर्णपणे मार्गदर्शन आणि कोणत्या पद्धतीने आपण हे मशरूम बनवू शकतो आणि सगळं काय काय लागतात हे साहित्य पूर्ण आपण टोटल त्यांना किती एका दिवसामध्ये आपण पूर्ण समजून पूर्ण ट्रेनिंग देऊ शकतो? हो, एका दिवसामध्ये ते करू शकतो आपण। तर मित्रांनो, यासाठी बघा आपल्या ज्योती तालुक्यामध्ये अनेक व्यवसाय आता सुरू होत आहे, उद्योजक जो सुरू होत आहे आपलं स्वतःचं,
आपण कुठं नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय जसा कुंदन भाऊनी जसं आपला व्यवसाय स्वतःचं म्हणजे एक युट्यूबच्या माध्यमातून बघून नाही का त्यांनी सुरू केले, परंतु आपण सुद्धा कुंदन भाऊ सोबत संपर्क करून आम्ही खाली कुंदन भाऊचा नंबर देऊ, तर हा त्यांच्यासोबत आपण संपर्क करून हा व्यवसाय आपण नाही का सुरू करू शकता. तर पूर्णपणे आता आपण बघूया कुंदन भाऊ, आम्हाला सांगा की आपण हा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला नाही का आता मशरूम कोणत्या पद्धतीनं विकला जातो आणि याचं काय रेट बाजारामध्ये मिळतो? आता बाजार भाव जर म्हटला तर आम्ही याला 500 रुपये किलोने विकतो. अच्छा. जसं 100 ग्रॅम 100 ग्रॅम 50 एक पाकिट बनवतो. आणि जर याचा जर ड्राय केला त्याचा वेगवेगळा रेट आहे, म्हणजे वाळल्याच्या नंतर जसं 1000 रुपये किलो जातो, 1500 रुपये किलो जातो, मार्केटला वेगवेगळा भाव आहे, त्याचं पावडर बनते. आणि जर विकला नाही कदाचित हे मार्केटला जर विकला नाही तर आपण ह्याला वाळवून म्हणजे ड्राय करून ठेवू शकता. ड्राय केल्याच्या नंतर ह्याचा रेट वाढला जातो. मित्रांनो, आपण बघत आहोत की मशरूमचा व्यवसाय या पद्धतीने केला जातं. तर आता आपण नाही का भाऊ कडून एक माहिती घेऊया, जेणेकरून याला आपण पाण्यामध्ये म्हणजे कसं भिजू घालायचं आणि ही जे मशरूमची जे ही प्रक्रिया आहे याबद्दल थोडंसं आपण माहिती द्यावं, म्हणजे कोणत्या पद्धतीने आपल्याला ठेवता येईल आणि कसं आपण याच्यावर नाही का म्हणजे किती दिवसामध्ये नाही का मशरूम तयार होतो आणि बिजाई आपण कुठून आणता नाही का, म्हणजे प्रत्येकानं जो बी नवीन सुरुवात करणार, समजा आता आपल्या ज्योती तालुक्यामध्ये आपण सुरू केले, जर एखाद्यांना जर वाटलं की नाही मी सुद्धा घरून करू शकतो हा व्यवसाय, जर त्यांना वाटलं तुमच्यासोबत संपर्क केले तर त्यासाठी नाही का तुम्ही एक सांगाव की तुम्ही हे बिजाई म्हणजे कुठून खरेदी करता, त्याच्याबद्दल थोडंसं आपण माहिती द्यावं. आता ह्याच्यासाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला पहिलं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर कसे बेड कसे भरायचे याचे. आता हा जो मशरूम आहे हा पूर्णपणे आता ड्राय झालेला आहे. त्याला काढतो मी दाखवतो, असं जवळ करतो. आता हे जेव्हा मी सुरुवातीला मी भाऊला माझे सुरुवातीचे व्हिडिओ पाठवतो, याच्यामध्ये देतील ते नाही म्हणजे सुरुवात कशी केली मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे ड्राय झालेलं आहे पूर्ण, ह्याच्यामधून निघलेला आहे जवळपास 1 किलो अर्धा किलो निघलेला आहे. आता मी ह्याला चिऱ्या मारलेल्या आहेत. आता ह्याच्यामधून सुद्धा मशरूम निघते. जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा याला होल मारा लागतात. मध्ये जेव्हा आपण कुटार टाकतो आपलं त्याला त्याच्यामध्ये होल मारा लागतात. आणि जर कुणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर माझ्या संग संपर्क साधा, याचा भाऊशी संपर्क साधा, ते माझे मित्र आहेत आणि मी त्याला प्रशिक्षण देऊन आणि स्पॉनची बिजायची सुद्धा व्यवस्था करून देऊ शकतो. अच्छा. आणि मार्गदर्शन चांगल्या प्रकारे देऊ शकतो. तर बघा मित्र, मशरूमचा व्यवसाय एकदम छान आहे. मशरूमचा व्यवसाय आपण सुद्धा चांगल्या पद्धतीनं करू शकता. तर या पद्धतीचं आपण आज बघितलं. आज एका ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण एका खेड्या गावामध्ये आपलं लांबोरी येथे आपण बघितलंय. ज्योती तालुक्यामध्ये असंच नवनवीन व्यवसायाचे व्हिडिओ आम्ही आपल्या पुढं घेऊन येत आहोत. प्रत्येक गावोगावी जाऊन तालुक्यातील युवक जो आज शिक्षण घेऊन जे बेरोजगार बसले आहेत ते पुढे यावं. तर आज आपण कुंदन भाऊ कडून आपण मशरूम कसे तयार होतील याबद्दल माहिती घेतलं. तर नक्कीच आपल्या तालुक्यामध्ये बी व्यवसाय करण्यासाठी नवनवीन युवक तयार व्हावं हीच आमचं अपेक्षा आहे. यासाठी नाही का या चॅनलवर प्रत्येक वेळेस आम्ही नाही का असे व्हिडिओ घेऊन येतो. तर शेवटी एक गोष्ट सांगतो, प्रत्येकाला वाटते की नाही आम्हाला जर मोबाईल नंबर जर मिळाला मार्गदर्शनासाठी तर आम्ही तर कुंदन भाऊना सांगतो की आपलं मोबाईल नंबर काय आहे ते आपण सांगून द्यावं, जेणेकरून प्रेक्षक आपल्याला डायरेक्ट संपर्क करावं. आता माझा मोबाईल नंबर आहे 94 20 15 28 63. तर या पद्धतीचं कुंदन भाऊचं मोबाईल नंबर आहे. तर आपण हा व्यवसाय करण्यासाठी जर इच्छुक असाल तर अनेक नाही काय हा व्यवसाय करण्यासाठी पुढे यावं, जेणेकरून आपल्या घरची बेरोजगारी पण कमी होतील आणि एक प्रकारे आपल्याला व्यवसाय करण्यासाठी रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि परत आपण भेटूया एक नवनवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. आपल्याच तालुक्यामध्ये उद्योजक प्रत्येक गावोगावी कुठे कुठे आहे आम्ही शोधून काढत आहोत. तर बघत राहा बोला की भाव. तोपर्यंत नमस्कार.